आज आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स अँड डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ज हा महत्त्वपूर्ण घटक आज आपण आजच्या तासाला पाहणार आहोत। यानंतर आपण प्रत्येकाचे आपण स्ट्रक्चर वेगवेगळे ते कसे आहेत ते आपण पाहूया। सुरुवातीला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउनचं स्ट्रक्चर पाहूया। ईच ऑफ द प्रत्येक, दोनापेक्षा जास्त, एव्हरी वन ऑफ द प्रत्येक जण, दोनापेक्षा जास्त, ईदर ऑफ द बोथ किंवा आयदर ऑफ द बोथ दोघापैकी एक, वन ऑफ द च्यापैकी एक, नीदर ऑफ द बोथ किंवा नायदर ऑफ द बोथ दोघापैकी कोणीही नाही, नन ऑफ द च्यापैकी कोणीही नाही दोनापेक्षा जास्त असतील तर, एनी वन ऑफ यू तुमच्यापैकी एक दोनापेक्षा जास्त, एनी वन ऑफ देम त्यांच्यापैकी एक दोनापेक्षा जास्त असतील तर, एनी वन ऑफ अस आमच्यापैकी एक दोनापेक्षा जास्त। आता दिलेल्या रचनेनंतर पुढचा जो येणारा जो भाग आहे या ठिकाणी प्लस दाखवलेला आहे। प्लुरल नाउन्स म्हणजे अनेकवचनी नामे। त्यानंतर पुढचा येणारा जे वर्ब कोणता आहे ते पाहूया। सिंग्युलर हेल्पिंग वर्ब्स एकवचनी सहाय्यकारी क्रियापदे। आता याचं उदाहरण पाहूया। सुरुवातीला रचना ईच ऑफ द, त्यानंतर प्लुरल नाउन्स, त्यानंतर सिंग्युलर हेल्पिंग वर्ब्स हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स मध्ये येतो। यानंतर आपण स्ट्रक्चर ऑफ डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्हचा भाग पाहूया। ईच प्रत्येक दोनापेक्षा जास्त, एव्हरीवन प्रत्येक जण दोनापेक्षा जास्त, ईदर किंवा आयदर दोघापैकी एक, वन च्यापैकी एक, निदर किंवा नायदर दोघापैकी कोणीही नाही, नन च्यापैकी कोणीही नाही दोनापेक्षा जास्त, एनी वन तुमच्यापैकी एक दोनापेक्षा जास्त, एनी वन त्यांच्यापैकी एक दोनापेक्षा जास्त, एनी वन आमच्यापैकी एक दोनापेक्षा जास्त। यानंतर पुढचा येणारा भाग प्लस सिंग्युलर नाउन्स एकवचनी नामे येतात। त्यानंतर सिंग्युलर हेल्पिंग वर्ब्स एकवचनी सहाय्यकारी क्रियापदे। म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन मध्ये आणि डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह मध्ये काय बदल आहे ते आपण उदाहरणाच्या माध्यमातून पाहणार आहोत। आता ठिकाणी ईच बॉय डिस्ट्रीब्युटिव्ह नाउन मध्ये काय होते, ईच ऑफ द बॉईज, या ठिकाणी ईच बॉय, या ठिकाणी एकवचनी नाम आलेलं आहे आणि डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन मध्ये अनेकवचनी नामे आली।